आपल्याकडे दोन दोन पत्तागोबी आहेत, आता काय करता? मंचुरियन हां ठीक आहे, पण तुला किसून द्यायला लागेल. ठीक आहे. चल घे मग. इथे मी शांभवीची गंमत केली आणि ती खरोखरच गोबी किसायला बसली, पण तिच्या छोट्याशा हातात पत्तागोबी बसतच नव्हती. मग काय, मलाच गोबी किसावी लागली. तर तुम्ही बघू शकता, येथे मी एक गोबी किसून घेतली, त्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकलं. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच काळी मिरेपूड घालून घेतली. त्यानंतर यात 1 चम्मच मी आलं लसूण पेस्ट, अर्धा चम्मच गरम मसाला, 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 1 चम्मच लाल तिखट, तसेच 1-2 हिरवी मिरची ठेचून घातली. आता यामध्ये 4-5 चम्मच मैदा घालून याचे बॉल बनवून घेतले. तर तुम्ही येथे बघू शकता, आपले बॉल बनून तयार आहेत. आता हे बॉल आपण तळून घेणार आहोत. तर येथे कढईमध्ये मी तेल चांगलं तापवून घेतलं आणि कमी गॅसवर मंचुरियन बॉल तळून घेतले. तर येथे मी आधी सर्व बॉल तळून घेते आणि नंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी घेते. तर तुम्ही येथे बघू शकता, माझे सर्व बॉल तळून झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे मस्त गोल्डन कलर आलेला आहे याला. आता आपण बनवणार आहोत ग्रेव्ही. ग्रेव्ही बनवण्यासाठी मी सर्वात आधी कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालून घेतलं. तेल तापलं की त्यामध्ये आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत. त्यानंतर 1 कांदा बारीक चिरलेला आणि 1 सिमला मिरची बारीक चिरून परतून घ्यायची आहे. हे सर्व मिश्रण 5 मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 2 चम्मच सोया सॉस, 2 चम्मच रेड चिली सॉस आणि शेवटी 2 चम्मच टोमॅटो सॉस. त्यानंतर 1 कप पाण्यामध्ये आपण 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याची पेस्ट बनवून घालणार आहोत. यामुळे ग्रेव्ही छान दाटसर होईल. त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे 1 ग्लास पाणी. तर येथे पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे घालू शकता. त्यानंतर मी यामध्ये अर्धा चम्मच काळी मिरेपूड घालून घेतली आणि चवीनुसार थोडं मीठ घालून घेतलं. तर तुम्ही येथे बघू शकता, आपली ग्रेव्ही तयार आहे. सर्वात शेवटी आपण घालणार आहोत थोडी कोथिंबीर. तुमच्याकडे जर हिरवी कांद्याची पात असेल तर तुम्ही ती घाला. माझ्याकडे आज नव्हती म्हणून मी कोथिंबीरच घालून घेतली. तुम्ही येथे बघू शकता, शांभवीला मंचुरियन खायची खूपच जास्त घाई झाली होती. त्यामुळे तिने स्वतःची डिश काढून घेतली आणि सर्व केली. तर मंडळी, असा होता आजचा ब्लॉग. आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.